थांबा थांबा, सॉरी माझ्यामुळे वाट बघावी लागली तुम्हाला. ठीक आहे, पुढच्या वेळेस उशीर नको करूस. आता का परत मारलं? हॉटेलमध्ये आलायस का? हा, परत जर असं बोललास तर दुमना तर उपाशी ठेवेन तुला. खा आता गप. काय नाश्त्याला? शिरा बनवलाय, हे घे खा. म्हणून उशीर झाला होय? अगं, खरपुडीचा शिरा बनवायला वेळच लागतो का सुनबाई? शिरा तर सगळेच करतात, पण मी वेगळा शिरा केलाय, खरपुडी शिरा. तरी मी म्हणाले आदितीला की मी नाश्ता करते म्हणून. काल इतक्या मीटिंग झाल्या, दमली असतील, झोप थोडा वेळ आणखीन. पण ही सकाळी लवकर उठली आणि नाश्त्याच्या तयारीला लागली. देशमुखांच्या सुना आहेतच ऑलराऊंडर, घर पण सांभाळतात आणि स्वतःचे बिझनेस पण. काही मुद्दाम बोलतीयस ना हे तू मला एकटं पाडायला? अहो रत्नाक्का, तुम्ही नेहमी चुकीचा अर्थ का काढता? मग तू फक्त सुनाच का म्हणालीस? रत्नाक्का, अहो असं मला नव्हतं म्हणायचं. तुम्ही नेहमी चुकीचा अर्थ काढता आणि वाद घालत बसता. मी वाद घालते? रत्ना ताई, कालचा दिवस कसा छान आनंदात गेलाय, म्हणून आजचाही दिवस छान आनंदी वातावरण आहे घरामध्ये. कशाला उगीच भांडताय? खरंच खूप चांगला दिवस आहे आज. म्हणजे बघा ना, आधी तिने स्वतःला सिद्ध केलंय, मला पण फायनान्स मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तात्या आणि बयाजीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्याची पण आपण तयारी करायची आज. अरे जोरात करायची तयारी. कामं वाटून घेऊया म्हणजे पटकन होतील. हो हो, मी आणि नानी आहे ना, आम्ही अॅनिव्हर्सरीच्या कपड्यांची थीम ठरवतो आणि तयारीला पण लागतो. मी पण केकची तयारी करते. म्हणजे मी आयसीच्या मदतीला. मी पण उद्याच्या स्वयंपाकाचं बघते, काहीतरी स्पेशल बेत करायला हवा. अगं, एवढं वाढदिवस वगैरे साजरा करायला आम्ही काही लहान आहे का? वय झालंय आमचं आता. बयाजी, तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी म्हणजे आमच्यासाठी सणच आहे ना. अगं, गोडधोड करायचं, शुभेच्छा द्यायच्या, बस झालं. नाही, तात्या आणि बयाजीची जोडी आमच्यासाठी एव्हरग्रीन आहे. तुम्ही आमच्यासाठी धर्मेंद्र आणि हेमाद, त्यामुळे सेलिब्रेशन तर होणार आहे. आणि एक सांगू, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करणार आहे. अगो बाई, रेवा मॅडमनं नाश्त्याला बोलवायचंच राहिलं. नाही, मी मगाशी गेले होते त्यांना हे सांगायला की थोड्या वेळात नाश्ता करायला या, पण त्या रूम मध्येच नव्हत्या. कुठे गेल्या त्या? हो ना, सकाळपासून दिसले नाही मला. अरे ते आपल्याला न सांगताच मुंबईला तर गेले नाही ना. आता आदितीने चॅलेंज पूर्ण केलं, मग काय, मग गेली असणार. काय हे, आपल्या जाहिरातीचं कौतुक तरी करून जायचं ना. मग काय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. अगो बाई, रेवा मॅम कुठे गेला होता? हे स्वीट्स आणायला. सिद्धार्थ, सगळ्यात आधी तू तोंड गोड कर. पण का? आदिती जिंकली आहे. थँक्यू. आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. मग तोंड गोड करायला नको. धर. देशमुख इंडस्ट्रीजच्या जाहिराती खूप सुपरहिट झाल्या आणि खरं तर त्याचं क्रेडिट तुलाही जातं, कारण तू आदितीला खूप सपोर्ट केलंस. डिरेक्टर आणण्यापासून ते सगळी हेल्प केलीस तू तिला. जनरली असं म्हणतात की एका सक्सेसफुल पुरुषामागे एक स्त्री असते, पण आज मी एक अशी स्त्री बघते जिच्या सक्सेस मागे एक पुरुष उभा आहे. आदिती, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. इतक्या कमी वेळेत तू स्वतःला सिद्ध केलंयस. मला जाहिराती खूप म्हणजे खूप आवडल्यात आणि म्हणून मला देशमुख इंडस्ट्रीजला फायनान्स द्यावासा वाटतोय. हो, पण अजून माझा फायनल डिसिजन झालेला नाहीये, कारण मी एकतर सिद्धार्थच्या स्टार्टअप मध्ये नाहीतर आदितीच्या फॅक्टरीमध्ये, अशा दोघांपैकी एकाच गोष्टीत इन्व्हेस्ट करू शकते. सो ती नक्की आदितीला फायनान्स देणार, मला तेच वाटतंय. मॅडम, तुम्ही फायनान्सचा निर्णय सांगाल तेव्हा सांगाल, पण त्याच्या आधी आपण एक करायचं का? हा, एक मिनिट. आपण टॉस करू आणि मग समजेल तरी कोणाच्या नशिबात फायनान्स आहे आणि कोण फुटक्या नशिबाचं आहे. अरे बापू, कोणाच्या नशिबात नाहीये असं मला म्हणायचं होतं. सांगा, छापा की गाडा? दुमन्या, आदितीचा छापा.
म्हणजे सिद्धू दादा काटा. बरोबर. नाही म्हणजे दुमण्या, अरे उडव ना, किती वेळ लावतोय. अरे 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 शोधा शोधा ते नाणं. नाही तर कसं कळणार कोण जिंकलं. हा? हे बघ बघ. आदिती, हे काय तुम्ही बॅग सुद्धा भरली? हो, आता निघायचं ना मला. उद्या तात्या आणि बयो आजींच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणखी एक दिवस थांबा ना तुम्ही, त्यांना सुद्धा आवडेल तुम्ही थांबलात तर. वाव, मला खरंच थांबायला आवडलं असतं, पण मुंबईत मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. आय एम सो सॉरी. नाही नाही, इट्स ओके. तुला आणखी काही बोलायचंय का? हा म्हणजे तुम्ही प्लीज सीटच्या स्टार्टअप मध्येच पैसे गुंतवा. म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, पण मला या स्पर्धेत सीटच्या विरुद्ध उतरायचंच नाहीये. आणि खरंच आता काही फायनान्सर्स समोरून मला विचारतात, पण सीडला खरंच सपोर्टची गरज आहे आता. काल देशमुख इंडस्ट्रीच्या जाहिराती करून तू स्वतःला बिझनेस वुमेन म्हणून प्रूव्ह केलंस, आणि आज तू बायको म्हणून किती मोठ्या मनाची आहेस हे दाखवून दिलंस. मी बिझनेस वुमेन, हे असं इमोशनल होऊन बिझनेस नाही होता तिथे. तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी मी माझ्या बिझनेसचा फायदाच बघणार. आदिती पक्की बिझनेसमॅनची मुलगी आहे. तुझ्याकडून काय वेगळी अपेक्षा करणार. तू रेवाला डिसिजन बदलायला भाग पडणार हे माहित होतं मला आदिती. दुमण्या, हाय फुगा फोडलास. ए, मी काय म्हणते, आपण की नाही गोडामध्ये शेवयाची खीर करूया. तात्या आणि बयोबाईंना खूप आवडते. बरं, मी काय करते मग, गृह उद्योगातून शेवया आणते. किती किलो आणू? मला वाटतं 1 किलो पुरेशा होतील. नको, पण तू 1.5 किलो आणून ठेव, वेळेला कमी पडेल. नको. बर. काय डॉक्टर, जमतंय का? हे, मी काय म्हणतो, हा पोटातल्या आतड्याचा गुंता आहे असं समजून सोडव, मग बघ कसं चटकन सुटल. ना अरे एक्झाम्पल पण काय देतोस तू. वा वा वा, मस्त तयारी चालली आहे. अरे वा, टाइमपास करताय. चला लवकर, स्पेशल केक बनवायचा, त्यासाठी वेळ लागतो. चला लवकर. यस मॅम. नाही काही नाही, चला चला, उशीर झाला, केक बनवायचा आहे. हा बघा, हा कोट बरोबर आहे ना तात्यांसाठी? हा बरोबर आहे. नाने लवकर, नाही तात्या आणि बयोची अॅनिव्हर्सरी उद्याच आहे, विसरू नकोस. हो. आज सुद्धा सिद्धूने काही कामं केलेले नाहीये. तू कुठे सिद्धू? सिद्धू, काय झालं? अरे सिद्धू, तू काम करणार आहेस का नाही? अरे तू काम करणार म्हणून आम्ही तुझ्या भरोश्यावर आम्ही सगळेजण बसून राहतो. हो ना सिद्धू, तू कधी काम करतो आणि कधी करत नाही, मग आमची गुची होती ना रे. मला तरी वाटतं हातातलं काम काही तू सोडू नये. अरे पै जमवण्यासाठी याच लोकांनी मदत केली आहे ना तुला. आता फायनान्स मिळणार आहे म्हणून या कामांकडे दुर्लक्ष करतोयस सिद्धू. पण माहितीये ना, त्या फायनान्सची काही खात्री नाही बरं का. नाही, शेवटी हीच कामं हाती असणार आहेत तुझ्या. तू काम करावी असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये, पण तू नक्की काय आहे ते सांग. तू करणार नसशील ना, आम्ही आमचं सकाळी उठू आणि आम्ही आमचं काम करू. हा, अजून पैसे आले नाहीये आणि रेवा सुद्धा अजून गेली नाही. तिच्यासमोर माझं इम्प्रेशन डाऊन व्हायला नको. काय रे सिद्धू, बोल ना काहीतरी. नाही ताई, अगं आता नाही बोलणार तो. मला असं वाटतं ना, सिद्धू जरा वाट बघेल. म्हणजे रेवाचा निर्णय झाला की मग तो ठरवेल. नाही असं काही नाहीये. करेन ना मी मदत करेन. नाही, आणि सगळी कामं करेन मी. हो, मग ही पाकिटा आणि बरण्या उद्यापासून. आज तात्या आणि बयाजीच्या अॅनिव्हर्सरीचं सरप्राईज प्लॅनिंग करायचं ना, म्हणून सगळी कामं उद्यापासून करतो मी. बर बघू ना किती जमतंय ते. एकदा का रेवाने मला फायनान्स दिला, माझ्या अकाउंटला पैसे आले की सगळ्यांची तोंड बंद होती. छान आहे ही साडी. तात्या, आपण काय करूया माहितीये का, बयो आजींच्या साडीला मॅचिंग असं काहीतरी बघूया तुमच्यासाठी.
तू म्हणशील तसं, पण सुनबाई, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तू आम्हाला गिफ्ट काय देणार आहेस? गिफ्ट? तुम्हा दोघांना काय हवंय सांगा ना. वर्ल्ड टूरला जाणार नाही किंवा मग देवदर्शनाला? सुनबाई, तुझ्याकडनं आम्हाला अशी कुठलीही गिफ्ट नकोय. मला खात्री आहे की ती रेवा आपल्या देशमुख इंडस्ट्रीलाच फायनान्स करेल. आणि तुझ्याकडून आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेच गिफ्ट असेल. मला देशमुख इंडस्ट्रीला अशी झेप घेताना बघायचंय. कशी चालली आहे उद्याची तयारी? ही काय तयारीच चालू आहे. अरे सिद्धू, आत ये ना. नाही, चालू आहे तुमचं. मला जरा अदितीशी बोलायचं होतं. तुझं झालं की येशील? हो, आलेच. बळवाची तात्या, मी जाऊन येते. हो हो, ये. आणि ही दुनिया काय करतोय तिथे? फुगे झाले फुगवून तुझे? मला फुगे फुगून कंटाळा आलाय. मी तुम्हाला किचन मध्ये मदत करू का? अजिबात नको. ऐक जरा. अगं काय चाललंय, पटकन आवरा ना तुम्ही. नानी, हा बघ, दुमण्या अजिबात ऐकत नाहीये. दुमण्या आलाच परत? थांब ना, तुला आता हँगरच आणते मी. नाही नको. अरे हे ऐका ना, हे बघ सगळी तयारी झाली, पण ते सरप्राईज डिपार्टमेंट आहे ना, ते सिद्धूकडे. त्याचं मात्र मला काही माहित नाही. हा, अरे हो, ते तर मलाच करायचं होतं. सिद्धूदादांनी मला सांगितलं होतं. बरं, मी आलो तर. हा, आणि आता हे साफ कोण करणार? मी करतो ना. स्वीट बायको की नाही तू माझी. तू स्वीट केक बनव, मी स्वीट सरप्राईज प्लॅन करतो. आलो. बघितलं कसं करतात? जाऊ दे, मी मदत करते तुला. काय करायचं? इकडे मिक्स करायचं. घरच्या सोहळ्यात सिद्धूचं लक्ष नाहीये. मला तरी काहीतरी गडबड वाटतीये. रेवाने दोघांपैकी एकालाच पैसे देणार सांगितले ना, तेव्हापासूनच चेहरा पडलाय त्याचा. पण म्हणजे काय वाटतं तुम्हाला, सिद्धू जिंकेल की अदिती? तुलाही असंच वाटतं ना की रेवानी देशमुख इंडस्ट्रीमध्ये पैसे गुंतवावेत? असं काही नाहीये सेठ. असंच ते अदिती, माझं अमेरिकेला जायचं स्वप्न पूर्ण व्हावं असं कुणालाच वाटत नाहीये. आणि सगळ्यांना माहिती आहे हे की रेवा फक्त मला किंवा तुम्हाला या दोघांपैकी एकालाच फायनान्स करणार म्हणून. पण तेव्हा कोणी काही बोललं का? नाही ना. तिने सांगितलं तेव्हा सगळेच खुश झाले. मी कसं पटवून देऊ तुला आता? त्याची काही गरज नाहीये. मी स्वतः सगळं ऐकलंय. तात्या जेव्हा तुला सांगत होते तेव्हाही ऐकलं. आणि तू रेवाशी बोलत होतीस ना, ते पण सगळं ऐकलंय. तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस? ते महत्वाचं नाहीये. तूच नाही तर घरात सुद्धा रेवासमोर माझी बाजू मांडली नाही. सगळ्यांनी टॉस उडवला आणि तेव्हा सुद्धा तू गप्प होतीस. याचा अर्थ देशमुख इंडस्ट्रीला मदत मिळावी हेच तुला वाटतं? सेठ, मी रेवाला तुला वाटते तसं काहीही बोलले नाहीये. गैरसमज होतोय तुझा. हे बघ रेवा, रेवा, रेवा. आपण ना रोमॅन्टिक कपल्स गेम ठेवूयात. हा, हे पल्लू, मला माहिती तुझ्या डोक्यात काय चाललंय. ते तुझे फिल्मी गेम्स ना अजिबात सांगू नको. ए, गेम्स कठीण ठेवा. हे पण तुमचे ते नवीन गेम नको ना. म्हणजे कसं, संगीत खुर्ची किंवा आपले ते गाण्यांच्या भेंड्या असं काहीतरी खेळूया काय? हा, ते पण चालेल. हो मोठ्या बाई, अहो ते तर काय, ते कुणी जिंकेल. ए, पण आपल्यापैकी जे कुणी हारतील ना, त्यांच्यासाठी शिक्षा शोधून ठेवायला हवी बरं का? हो रत्नाका, तुम्ही ना काही काळजी करू नका, मी सगळं ठरवते. हा, हो, पण त्याच्या आधी सगळं सामान आणले की नाही ते बघायला पाहिजे मला. आदिती, अगं ते पिशव्या दे इकडे. आदिती, हा, अगं ते पिशव्या दे इकडे. हो हो. ताई, अगं ती यादी काढ आणि सगळं सामान आलं की एकदा बघून घे. बघते बघते. हॅलो एव्हरीवन. तात्या, बयो, जाते मी आता. हो, आणि हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी दोघांनाही. हो हो, थँक्यू.
इथे राहून मला खूप मजा आली, खूप आनंद झालाय. अच्छा बयो आजी, मी एक गोष्ट करणार आहे ज्याच्यासाठी मी तुम्हाला आधीच सॉरी म्हणते. काय? तात्यांच्या मिशांना हात लावल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही. सो खूप क्यूट कपल आहे तुमचं. अजून एक दिवस थांबली असती तर बरं झालं असतं. मला खरंच खूप आवडलं असतं थांबायला, पण खूप कामं राहिली आहेत माझी. पण मी प्रॉमिस केल्याप्रमाणे मी डिसिजन सांगून जाणार आहे. ओके, तर माझा डिसिजन खरं तर झालाय, पण त्याआधी आपण सगळे एक गेम खेळूया. कोणता गेम? नाही, तुमचा जो काय निर्णय असेल तो सांगून द्या. आणि गेमच खेळायचे तर आपण नंतर खेळू शकतो. घाई कसली आहे? डिसिजन मी सांगूनच जाणार आहे, पण आधी आपण गेम खेळूया ना प्लीज. कोणता गेम खेळायचा? आता सगळ्यांनी काय करायचंय, हे जे बलून्स आहेत ना, ह्या फुग्यांवर आपापली नावं लिहायची आहेत. असा कोणता गेम आहे? हे पल्लू, बोलू दे ना त्यांना. तुझं काय मध्ये मध्ये तर सांगतायत तर आपण तसंच करू. हा, बोला तुम्ही. डोंट वरी, खूप सिंपल आहे आणि मजेशीर गेम आहे. प्लीज लिहा ना नावं. बर बर बर. हे घे. हा लिहिलं. आता आता पुन्हा हे फुगे पसरवा हॉलमध्ये. बर. हा सो आता सिद्धार्थ, तू तुझ्या नावाचा फुगा शोध. म्हणजे फुगा शोधल्यावर सांगणार का की फायनान्स मिळालंय का नाही? नाही, पण गेम आहे ना, मग शोध ना. नाही सापडत आहे. बरं, ये इकडे. सो आता आपण काय करूया, सगळ्यांनी आपापल्या नावाचे फुगे शोधायचे, पण एक कंडिशन आहे. ज्याच्या हातात जो फुगा पहिला लागेल तो फुगा उचलायचा आणि त्या फुग्यावर ज्याचं नाव लिहिलंय त्या व्यक्तीला तो फुगा नेऊन द्यायचा. पण तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे हा टास्क कंप्लीट करायला. ओके? सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. सिद्धार्थ, जेव्हा हा टास्क मी तुला एकट्याला दिला तेव्हा तुला तुझ्या नावाचा फुगा सापडत नव्हता, पण जेव्हा सगळ्यांनी मिळून हा टास्क केला तेव्हा वेळेच्या आधी सगळ्यांच्या हातात त्यांच्या नावाचे फुगे होते. कारण एकमेकांनी एकमेकांना मदत केली म्हणून हे शक्य झालं ना. एक्झॅक्टली. हे मी तुझ्या फॅमिलीकडूनच शिकली. जेव्हा सगळे एकत्र असतील, सगळ्यांची एकमेकांना सोबत असेल आणि प्रत्येकाने इतराच्या आनंदात आपला आनंद शोधला ना, तर गोष्टी सोप्या होतात. हो, पण त्या उलट जर आपण फक्त स्वतःची प्रगती करायची ठरवली ना, तर सगळं डिफिकल्ट होऊन बसतं. 1 मिनिट. हे घे. ह्याची गरज तुला जास्त आहे. अरे दूरचे तारे तर सोड, तुला जवळ असलेली ही माणसंही दिसत नाही. आदिती, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू माझ्या आणि सिद्धार्थवर संशय घेतला म्हणून मी त्या रागापोटी तुला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच दिली नाही आणि सरळ माझा निर्णय सांगितला. पण आता मी कोणत्याही इमोशन्स मध्ये न येता निर्णय घेणार आहे. मला तुझ्या आणि सिद्धार्थ दोघांच्याही प्रोजेक्टमध्ये पोटेन्शियल दिसतंय, पण देशमुख इंडस्ट्रीज मला जास्त फोकस्ड वाटते, कारण ते तुम्ही प्रूव्ह केलंय आणि म्हणून मी देशमुख इंडस्ट्रीला फायनान्स करायचं ठरवलंय.